आज आपण पाहणार आहोत श्रावण पौर्णिमा. श्रावण पौर्णिमेचे महत्व काय आहे ते आपण पाहूया. श्रावण पौर्णिमेला काय घडले आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहू. कोशल देशाचा राजा प्रसन्नजित, त्याच्या राज्यामध्ये अंगुलिमाल नावाचा एक आडदंड डाकू दरोडेखोर राहत असे. खून व रक्तपात यामुळे त्याचे हात नेहमी रक्ताने बरबटलेले असत आणि तो कुणालाही दया दाखवित नसत. त्याच्या अत्याचारामुळे संपूर्ण गाव ओसाड झाली होती. सगळ्या नगराची नासधूस झाली होती आणि सगळे प्रदेश उद्ध्वस्त झाले होते. तो घनदाट जंगलात राहत असे. त्या जंगलामध्ये एकटे दुपटे कुणीही जात नसत. कुराखी, मेंढपाळ, शेतकरी, वाटसरू हे सुद्धा जात नसत. सर्वांच्या मनात भीती होती. सगळीकडे भीतीचे वातावरण होते. 30-40 माणसे एकत्र गेली तरी तो सगळ्यांना मारून टाकत असे व ठार मारल्यानंतर एक एक बोट कापून तो त्याची माळ करून गळ्यात घालीत असत. मग असे करता करता 999 लोकांना त्याने मारले व सगळी माणसे घाबरत होते. कुणीही जंगलाकडे जात नव्हते, कुणी शेतावर जात नव्हते. अंगुलिमालाची जिकडे तिकडे चर्चा होती. ही चर्चा तथागतांच्या कानी पडली. त्यावेळी भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये जेतवनात राहत होते. त्यावेळी त्यांनी अंगुलिमालाला सदाचरणी मनुष्य बनवण्याचे ठरवले. एके दिवशी भोजन झाल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवला आणि चिवर व भिक्षा मात्र घेऊन ते अंगुलिमालाला शोधण्यासाठी जंगलात निघाले. बुद्ध जंगलाच्या दिशेने चाललेले पाहून गुराखी, मेंढपाळ, शेतकरी, वाटसरू मोठ्याने ओरडले व म्हणाले, श्रमण गौतमा, त्या वाटेने तुम्ही जाऊ नका. त्या वाटेने तुम्ही जर गेला तर तुम्ही डाकू अंगुलिमालाच्या हाती पडाल व तो तुम्हाला मारून टाकेल. अशी भीती ज्या सर्वांना वाटत होती त्या सर्व लोकांनी बुद्धांना दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा विनंती केली, पण बुद्ध एकही शब्द न बोलता आपल्या वाटेने चालतच राहिले. भगवान बुद्ध चालत चालत जंगलामध्ये पोहोचले. काही अंतरावरून त्या दरोडेखोराने भगवंतांना येत असताना पाहिले आणि त्याला आश्चर्य वाटले की हा तपस्वी एकटाच वाटेने येऊन राहिला, ज्या वाटेने 40-50 लोक एकत्र येऊ शकत नाही, पण हा तपस्वी एकटाच येत आहे. त्याला वाटले की मी याला लवकरच ठार मारणार. म्हणून तो आपली ढाल तलवार घेऊन भगवंताचा पाठलाग करू लागला. भगवंत जरी आपल्या नेहमीच्या चालीने चालत होते तरी सर्व प्रयत्न करूनही तो अंगुलिमाल तथागताला पकडू शकला नाही. तो विचार करू लागला की हे कसे काय शक्य आहे. यापूर्वी हत्ती, घोडा, हरिण काहीही असो, कितीही भागा वेगात असो, मी त्यांना पकडत असे आणि हा तपस्वी आपल्या नेहमीच्या चालीने चालत असताना मी सर्व प्रयत्न केले पण मी त्यांना पकडू शकत नाही. तो धावून धावून थकला व मोठ्याने ओरडून भगवंतांना थांबण्यास सांगितले. भगवान बुद्ध थांबले. दोघांची भेट झाली व म्हणाले, अंगुलिमाल, मी तुझ्यासाठी थांबलो आहे. तू हे जे दुष्कर्म करतो आहे हा तुझा व्यवसाय सोडून देशील काय? म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहो. तुला सदाचरणाच्या मार्गावर आणावा म्हणून मी इथे आलो आहे. तुझ्यातील साधुत्व अजून मेलेलं नाही. जर तू स्वतःला संधी देशील तर तुझ्यात बदल घडून येईल. आणि ते भगवान बुद्धांचे शब्द, त्यांची दिव्य मधुर वाणी त्याच्या हृदयापर्यंत गेली आणि तो भानावर आला आणि त्या भगवंतांच्या शब्दांनी तो भारल्यासारखा झाला. म्हणाला, तुम्ही मला दुष्कर्माचा त्याग करावयाचा सांगत आहात तर मी तसा प्रयत्न करतो, अशी इच्छा त्याने व्यक्त केली व त्याच्या हातातील धान तलवार, धनुष्यबाण आपोआप हातातून गळून खाली पडले व गळ्यातील बोटांची माळ सुद्धा एका खोल खड्ड्यात दरीत फेकून दिली व बुद्धाला नतमस्तक झाला व बुद्धाला वंदन केले. बुद्धाला शरण गेला व भिक्खू संघामध्ये सामील झाला. अशा प्रकारे भगवान बुद्धाने आपल्या मैत्री बलाने डाकू अंगुलिमालाला जिंकले. ही घटना श्रावण पौर्णिमेला घडली, म्हणून ही पौर्णिमा सुद्धा उत्सवात साजरी करावी. अशा प्रकारे आपण सुद्धा मैत्री भावना ठेवली पाहिजे. शत्रूवर मैत्रीने विजय मिळवता येतो. वैराने कधीच शांत होत नाही तर ते मैत्रीनेच शांत होत असते. श्रावण पौर्णिमा ही वर्षवासाच्या काळात येते व या पौर्णिमेला भगवान बुद्धांची शिकवण स्वीकारून डाकू अंगुलिमाल हा संत पुरुष बनला. अशी महान घटना पौर्णिमेलाच घडली. बुद्धांच्या वाणीमध्ये एवढी ताकद आहे, म्हणून आपण बुद्धांच्या धम्माचे आचरण करूया व आपले जीवन सुखमय करूया.
ही महान घटना श्रावण पौर्णिमेलाच घडली, म्हणून ही पौर्णिमा सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाची आहे.